लागले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. करण आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी करण्यासाठी ट्रॅकवर सज्ज होत आहेत. अर्थातच 18 नंबरची जर्सी परिधान केलेला 18 नंबर विराट कोहलीचा जर्सीवरती देखील असतो आणि सर्वांचा आपला लाडका. यावेळेस फुल लेनचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवू शकले नाही आहेत, परंतु क्षेत्ररक्षक तंबल झाले आहेत आणि एकदा मिळते आणि एका धावेने डबल कवरती धावसंख्या लागली 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. यावेळेस का पाहायला मिळते कीपर थोडेसे तंबल जरूर पाहायला मिळतात, मिसफिल्ड होते, परंतु जर पाहिलं तर एक धाव मिळते. एका धावेने डबल कवरती धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती धावसंख्या लागली. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 8 धावांचा मोहर लागलाय आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय, परंतु जर निश्चित स्वरूपात या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर कुठे ना कुठे धावा रोखणं गरजेचं आहे. अर्थातच क्षेत्ररक्षण करत असणार टीमला, परंतु जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकल बॉल फिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु असफल राहिलाय. डॉट बॉल आपण पाहतोय. आता मात्र चांगलं कमबॅक या चेंडूवरती आपण पाहतोय. कोणतीही धाव नाहीये, चेंडू चाललाय डॉट बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आतापर्यंत 5 चेंडू झाले आहेत. अरुण करण यांच्या माध्यमातून धावा खर्च केल्यात. आतापर्यंत आपण पाहिला 8 धावा खर्च करतायत 5 चेंडूवरती. पुढील चेंडू करण यांचा आपण पाहतोय. यावेळेस देखील थोडासा टप्पा मागे ठेवला आणि त्यानंतर जर पाहिलं कटरचा वापर देखील पाहायला मिळाला आणि नक्कीच स्वरूपात चांगला चेंडू. यावेळेस देखील चेंडू ट्रॅव्हल झाल्याच्या नंतर थेट पाहतोय आपण अर्थातच विकेट कीपरच्या हातामध्ये आणि कोणतीही धाव नाही आहे. षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती धावसंख्या पाहिली 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय स्कोर कार्ड. स्पीडअप करायचं आहे, जास्त टीम मीटिंग करू नका. आपल्याला पुढील अजून सामने खेळवायचे आहेत, लक्षात घ्या. टीम मीटिंग जास्त करू नका. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले तुकाराम आपल्याला पाहायला मिळतील. स्टॅकिनवरती ऋतिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्टॅकिनवरती आपण पाहतोय तुषार. गोलंदाजीची ट्रॅकवर सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले आहेत तुकाराम आपल्याला पाहायला मिळतील. चला स्प्रेप करायचा आहे. क्षेत्ररक्षणचा सेटअप लगेच लावून घ्यायचा आहे प्लीज. लोकांना खेळाडू तैनात करण्यात आला. आपण प्रोटेक्शन पाहतोय. एक सटीप कव्हर, त्यानंतर एक गल्ली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण मिडॉन मिड विकेट अशा रीतीने क्षेत्ररक्षण सजवलं जात असताना आपण पाहतोय. एक थर्मनच्या दिशेने खेळाडू ट्रॅव्हल करण्यात आलाय. यावेळेस आपण पाहतोय मागे ठेवलाय चेंडू आपण पाहायला गेलं तर आणि त्यानंतर एक धाव मिळली. एका धावेने डबल कवरती धावसंख्या आपण पाहतोय. पुढे चेंडू पाहायला मिळेल पुन्हा एकदा. यावेळेस फटका बसला जरूर पाहतोय. 2 खेळाडूच्या मध्ये तुरस लागली आहे. चेंडू अंतर कापेल का? येस, अंतर कापलं जाते. 1 बॉल सीमा पार, 4 धावांसाठी. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतो या 4 धावेने 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले स्कोर कार्ड.
यावेळेस नक्कीच आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळालाय, स्विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस काय पाहायला मिळतंय, त्रिपाला चित होतोय, पंचांचा बोट आकाशाकडे. बॅक टू द पव्हलियन, पहिला धक्का बसतोय. बॅक टू द पव्हलियन. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी आहे. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचला. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 15. या आकड्यावरती बसलेला पहिला धक्का आपण पाहतोय. हुडकान दत्तवाडी नवनिर्माण संघ आणि या संघाला बसलेला पहिला धक्का आपण पाहतोय. त्यांच्या सांगण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार यांच्या स्वरूपात पहिला धक्का पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती कृपया लक्षात घ्या, जास्त टीम मीटिंग करू नका. लगेचच फील्ड सजवून घ्यायचं आहे. विनय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू पाहायला मिळेल. अफुल्यांचा चेंडू आणि आल्या आल्या यावेळेस मात्र काय पाहायला मिळतंय, चापटी फटका पाहतोय. पंचांकडून नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा, परंतु सोनं झालंय महाग, मात्र चांदीचा वापर करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली तब्बल आपण पाहतोय 22 च्या आकड्यावरती. आता मात्र फ्लीडचा वापर आपण मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच आपण पाहतोय 22 धावांचा मोहर लावला स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. विनयच्या पाठमधून आल्या आल्या देखना प्रहार मोठा फटका पाहायला मिळालाय 7 धावांसाठी. पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. अंडोलीचा वापर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चुकीला माफी नाहीये. फेकी थोडीशी खराब, मात्र प्रोटेक्शन नक्की चाललंय. आणि एक जाऊन इथे एका धावेने धपलकावरती धावसंख्या लागली आहे 23. यावेळेस नक्की चांगला फटका पाहायला मिळालाय. नंच्या दिशेने आपण पाहतोय दूरवरून क्षेत्ररक्षक आले जरूर आपण पाहतोय, परंतु अंतर कापलं जात आहे. 4 धावांसाठी नो बॉलचा इशारा आहे आणि त्यावरती 4. आउटफील्ड खराब आपण पाहतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा धापलकावरती लागल्या आहेत. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. 2 मान्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. चांगला आपण पाहतोय आणि स्कोरबोर्डवर ते धावसंख्या लागली
30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय स्कोर कार्ड. यावेळेस आडवा बाटतो. हो काय फटका खेळलाय. टन टन टनाटन चेंडू चालला. आता मात्र 6 अर्थातच 6 धावांसाठी बॅट मधून धमाका पाहतोय. विनयच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 36 धावा धबलकावरती लागल्यात. अर्थातच आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती 36 धावांची मोहर लावली आहे. मात्र विनयच्या बॅट मधून चांगले 2 फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच बॉल द्यायचा लगेचच. मॅच बॉल द्या लगेच. हो 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 यावेळेस चेंडू चालला लांब 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 सीमा पार. अर्थातच पुन्हा एकदा सिक्सर यावेळेस मात्र विनयच्या बॅट मधून पाहायला मिळाला. थेट स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. मॅच बॉल द्या लगेचच. मात्र विनय काय सुरेख बॅटिंग करतायत. 3 सिक्सर त्यांच्या बॅट मधून आलेत. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार लगवण्याचा कारनामा केलाय. आता मात्र तिसऱ्या षटकाराचा या ठिकाणी आतिषबाजी करणार का आणि षटकाराची आतिषबाजी मोहर लावणार का हे देखील पाहणे गरजेचं आहे. मात्र गोलंदाजी करत असताना कमलेश तिसरा. ओहो काय फटका खेळला. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा पाठवला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा 6 धावांसाठी चेंडू चालला सीमा रेषा पार. षटकार. मात्र सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगवण्याचा कारनामा केला विनय याने. अप्रतिम बॅटिंग कमलेशच्या विरोधात. आता मात्र दबाव महसूस केला जातोय. कमलेश वरती टाकलेला दबाव आता मात्र पुरेपूर सिद्ध करणार का. आता मात्र विश्वास आता मात्र कमबॅक करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला चांगले बॅटर लंगले. आता मात्र आक्रमकरित्या चढवलं जातंय कमलेश वरती. हो यावेळेस मात्र काय पाहायला मिळतंय. हो पुढचा दरवाजा उघडा ठेवला. मागच्या बाजून चोरी झाली. बॉल या ठिकाणी पाहायला गेलाय 4 धावांसाठी. पाहिजे स्वरूपात आपण पाहतोय. यावेळेस मात्र दबाव पूर्ण दबाव या ठिकाणी टाकला जातोय कमलेश वरती. प्रेशर निर्माण केलं जातं आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या झाले 53 धावांचा मोहर लावला स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. साइड चेंज केली जाते परंतु का पाहायला मिळेल. हाफ टॅकल बॉल आपल्याला चेंडू आपण पाहतोय. यावरती एक चोरी धाव घेण्यात यश मिळतंय. च्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एका धावेने धबलकावरती धावसंख्या आपण पाहिली 54 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाले विनयच्या माध्यमातून. ऋतिक आपल्याला लेफ्ट हँडर फलंदाज. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीचा बॅटर्स. हाफ टॅकल बॉल यावरती मनगटाचा वापर आणि ऋतिकच्या बॅट मधून थेट 6 धावांसाठी इशारा आपण पाहतोय पंचांकडून. आता मात्र आक्रमण नुसतं आक्रमण चढवलं जातंय परंतु काय बॅटर लंगलं जातंय. परंतु दोन्ही बाजूने चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरेख बॅटिंग आपण पाहतोय.
60 धावा धाबलकावरती लागल्या आहेत. आतापर्यंत हा स्कोर आपण पाहतोय. सफल जरूर झाली आहेत स्वीकारण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल घेतली जाते. माईच्या स्वरूपात एक धाव मिळते. सर आमच्याकडे वळत आहेत. एकदा दबीचा इशारा केला जातोय. 61 धावा धाबलकावरती लागल्या जात आहेत आणि 62 धावा अर्थातच करायच्या असतील. बॅटिंग करत असताना टीमला सर्वप्रथम बॅटिंग करत असताना कुठल्या गेल्या 61 धावा आणि 62 धावा करायच्या असतील. आतापर्यंत हाय स्कोर आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल. अर्थातच आपण पाहतोय यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सडेवाडी वर्सेस कातकरवाडी. दोन्ही संघांना विनंती करतो की आपला या ठिकाणी कॅप्टन टॉक साठी यायचा आहे. यानंतर होणारा सामना लगेचच या. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये नाणेफेक करायची आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. यानंतर होणारा सामना दोन संघांमध्ये नाणेफेक झाली आणि कातकरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. स्पीडअप करायचा आहे. आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊन देत. स्पीडअप करा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लक्षात घ्या. नक्कीच 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आपण पाहतोय. स्टॅकिन वरती आपल्याला पाहायला मिळतील कमलेश. नॉ स्टॅकिन वरती फलंदाज आपण पाहतोय करण.
तुषार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. स्पीडअप करायचंय, लक्षात घ्या. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पहिला चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेस बॅटर चांगलं रंगलं जाते, परंतु डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केलाय. अर्थात आपण पाहायला गेलं तर नक्कीच पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस कार्पेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. परंतु 62 धावांचा मोहर आणण्यासाठी जर करायचा असेल तर नक्कीच फटकेबाजी करावी लागेल, आक्रमकरित्या दाखवावी लागेल बॅटिंग दोन्ही बॅटर्सला जर या मोठ्या स्कोर कार्ड पर्यंत पोहोचायचं असेल तर. परंतु चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली 3 चेंडूवरती. पुढे चेंडू हाफ टॅकल बॉल. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु काय पाहायला मिळतंय, चेंडू अंतर कापलं जात आहे आणि 1 बॉल सीमा पार. 4 धावांचा पाहायला मिळालाय. डीप स्केवर लेगच्या दिशेने चांगला फटका आपण पाहतोय. 4 धावांचा इशारा देखील आला पंचांकडून आणि या 4 धाव्याने स्कोर बरोबरती धावसंख्या आपण पाहतोय 5 च्या आकड्यावरती लागली आहे. आत्ताच पन्हाळजे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ समाजसेवक आणि सह्याद्री चषक संस्थापक अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात या सह्याद्री चषकाची स्थापना झाली असे कणखर नेतृत्व राजेंद्रजी भोर साहेब यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने टाळ्यांच्या स्वागत करतो. तसेच मी आमच्या मंडळाचे मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री दशरथदादा मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. श्री दशरथदादा मोहिते, पनसोली ग्राम विकास मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष, यांना मी विनंती करतो की त्यांनी भोर साहेबांचा सत्कार करायचा आहे. यावेळेस मात्र बल्टी शॉट मारण्याचा पटका आपण पाहतोय. करण यांचा तंबूच्या आसराला बॅक टू द पव्हिलियन पहिला धक्का बसतोय. अर्थातच आपण पाहायला गेले तर त्यांच्या जागेसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आपल्याला पाहायला मिळतील. मंगेश नवीन बॅटर्स आल्या हिट करण्याचा प्रयत्न, बाद चिकाडा पाहायला मिळते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. स्पीडअप करायचं आहे. अजून आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत आणि स्पर्धा देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये संपन्न करायची आहे. ऋतिक आपल्याला गोलंदाजी मागपर सज्ज होत आहेत.
पुढे चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय थोडस जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु असफल राहिलेत आणि डॉट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस मात्र फटका फसलाय, दूर वरून आले आहेत. 3 मान्स आपण पाहतोय 3 खेळाडूच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय, परंतु आपण पाहायला गेलं तर त्या चेंडूवरती मिळाल्यात अर्थातच 2 धावा. या 2 धावेने स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली आहे 9. या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु काय चेंडू वळवला जातोय. गटरचा चेंडू आणि सुरेख पद्धतीने वळवला देखील आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके मारू देत नाहीये, जकडून ठेवलंय गोलंदाजी आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस हो काय फटका खेळलाय, लाजवाब आपण फटका पाहतोय. 4 धावांसाठी अप्रतिम फटका आपण पाहायला मिळालाय. या 4 धावांनी स्कोरबोर्ड होती धावसंख्या आपण पाहतोय 13. या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय स्कोर कार्ड. पुढील चेंडू पाहायला मिळेल. त्यांचा यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील तर जरूर झाले आणि यावेळेस मात्र बाटकीकडे आपण पाहतोय बॅक टू द पवेलियन. तंबूच्या आश्रयाला आपला माघारी परतावं लागतंय. त्यांच्या गाण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस सुरू झाले आहेत, दूरवरून आले आहेत. चेंडू कलेक्ट करत असताना आणि 2 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय. 15 धावा धबलकावरती लागल्या. षटक देखील संपतंय. षटकाखेरीस 15 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. स्पीडअप करायचंय. पाहूया अंतिम षटक टाकण्यासाठी कोणाला वाचारण केलं जातं. येणारे मात्र शेवटचे 6 चेंडू असतील, निर्णायक 6 चेंडू आणि 62 धावांचा मोहर गाठायचा असेल. परंतु जर पाहिलं तर या 2 येणाऱ्या षटकामध्ये जर पाहिलं ना, पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतिषबाजी करणं जरुरी होतं, परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. परंतु कमबॅक चांगलं जकडून ठेवलं जातंय गोलंदाजी करत असणाऱ्या टीमला. जयेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. हो, आल्या आल्या मात्र जयेशच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न आले, परंतु झेल सोडला जातोय. भिडांच्या दिशेने हा झेल होता, परंतु झेल सोडला जातोय. अर्थात पाहायला गेलं तर कलेक्ट करू शकले नाही आहे क्षेत्ररक्षक. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 धावा मिळतील या चेंडूवरती आपण पाहतोय आणि स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली. यावेळेस आपण पाहतोय आडवा पाटणे पुन्हा एकदा मडोच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु अंतर कापलं जातील का? यस, अंतर कापलं जाईल. आणि परंतु आपण पाहतोय 4 धावा. थोडे आले पुढे, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल दणदण करत सीमा पार 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतील. आणि 4 धावांनी स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली आहे. 21 धावा धपालकावरती लागल्या जात आहेत. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल सोडला जातोय आणि त्यानंतर एक सिंगल आली आहे. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमनी तयार राहायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आपण पाहतोय. कातकरवाडी संघ
यावेळेस नक्कीच समोरच्या दिशेने आक्रमण जरूर केलं जाते. चांगले या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहायला मिळेल आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका, परंतु फटका फसलाय. मिशन स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांनी चांगला झेल आपण पाहतोय. बॅक टू द पॅव्हिलियन धक्का क्रमांक बसतोय अर्थातच आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. चांगला झेल आपण पाहायला गेलाय. मिडविकेटच्या दिशेने पाहायला गेलं तर चांगला झेल आपण पाहतोय. आणि पुढील चेंडू पाहायला मिळेल आणि त्यांची जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. ओहो, यावेळेस काय फटका आहे, मात्र फ्लिक केलं जातंय. शेवटच्या चेंडूवरती आलाय मोठा फटका आपण पाहतोय. अर्थातच मालिकच्या दिशेने काय मोठा फटका, मात्र या ठिकाणी सामना विजयी ठरलाय अर्थातच आपण पाहतोय. दत्तवाडी संघ अभिनंदन.